आऊसाहेब, तुमच्या मनातली वेदना मी समजते. तो समोरचा कोंढाणा पाहिला की मन धाऱ्यावर राहत नाही, काळजात चंद्र होऊन जातो. पुरंदरच्या तहात केलेले सर्व गड किल्ले मिळवायचे आणि त्याची सुरुवात या कोंढाण्यापासूनच करायची. तोच विचार आम्ही करत आहोत. मावळ्यांनी रक्त सांडून मिळवले ते गड किल्ले आणि त्या किल्ल्यावरचे भगवे झेंडे उतरतानाचा अजून आमच्या मनात आहे. आणि त्यात तो समोरचा कोंढाणा पाहिला की जखमेवरची खपली निघते आणि मग उरते ती फक्त वेदनाच. आऊसाहेब, आम्हीही दिल्लीच्या लोकांनी आरोळी ठोकत युद्धाला सुरुवात करायचीच आहे. आपले मावळच काय, पण आपल्या शिलेखानातील तलवारी देखील तुमच्यासारख्या अस्वस्थ आहे. आऊसाहेब, सर्वच बाजूनी उजवा कौल मिळत आहेत. आता हीच वेळ आहे मुघलांवर झडप घालण्याची. शाबास. आऊसाहेब, आता सर्वच जण वाट बघताय ती फक्त शिखांच्या ललकाऱ्या उठण्याची आणि नौबती चढण्याची. राजे, नौबती चढणारच असाल तर सुरुवात या कोंढाण्यापासूनच होऊ दे. तसेच होईल आऊसाहेब. आधी कोंढाणाच घेऊ. आऊसाहेब, अरे शेलार मामा, मुजरा पाहून झाला. आता याच हाताने आशीर्वाद द्यावा. राजू, तुम्हाला आमंत्रण आहे. लेकाचं लगीन आहे. तांदूळ टाकायला यायचं ते बी आई साहेबांनी घेऊनच. तान्या, रायबाचं लगीन म्हणजे आपल्या घरचं कार्य. पोरीला जे काही मानी मंगळसूत्र पाकळ्या जे काही करायचे तर ते आम्ही करू. होय आऊसाहेब. आणि एक गोष्ट, लग्नाला भरपूर माणसं येतील. त्यांचं मान सामान सगळं गडावरून न्यायचं आणि परवानगीची गरज नाही. होय आऊसाहेब. आता आलाय तर पुरणपोळी करायला सांगते. काय मामा? चालेल की आऊसाहेब. आले रे बाळा, थाळ लावून घे. अरे, तो वरपीता कुठे गेला? आऊसाहेब, आम्ही थाळीला हात पण लावणार नाही. काय करत तुम्हाला आहे? तुझ्या भवानीची शपथ आहे. खरं काय ते सांगा. तानाजी, आम्ही कोंढाण्यावर निघालो आहोत. कोंढाण्यावर निघालो? तानाजीला विसरून? अहो राज, तुम्ही फक्त येड्या की घोळा तू. तुझ्या घरी लगीन काढले, बाई पाहुणे जमले, आता वराडी येतील आणि राजचं निवेद दाखवणार. त्यांना काय सांगायचं? वरपीता मोहिमेवर गेला. अरे बाबा, जग तुला नाही राजाला हसल. अहो आऊसाहेब, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तान्या, अरे आता हट्ट नको करू, जरा ऐक. आधी रायबाचं लगीन पार पाड. अरे बाबा, जोखीम आहे मोठी. आऊसाहेब, जोखमा आम्ही घ्यायच्या, राजासनी जोखमा द्यायच्या नाही. बस झालं. आता काय नाही. हाच पतून अफजलखानापासून आग्र्यापर्यंत हेच चालत आले. आता काय नाही. राजांना तुमचे पाय सोडणार नाही. राजा कोंढाण्याची मोहीम आम्हाला द्या. भय म्हणा राजा. आऊसाहेब, तुम्ही सांगा की. राजा नाही ऐकणार तो. वय म्हणा. राजा भय म्हणा. वय, तुम्ही जाऊ शकता. घेतला कोंढाणा, घेतला राजा. कोंढाणा घेतला. रायबाचं लगीन काय व्हायला की. होणार की तुम्ही? हो, आम्ही बरोबर होणार. धनी एकटा आहेस, काळजी घ्या. हो, आम्ही पूर्ण काळजी घेऊ. म्या काय शेवटीसाठी 2 जीवासनी आहे वय? नाही, तू शेवटीसाठी 2 जीवाची नाही. वय, तुम्ही तिचीच करणार. नाही. जातो नाही, येतो म्हणा. येतो आम्ही. येडी का खुळी तू? अशी माघारी का
आतमध्ये गेलो तर दरवाजा खोलेल आणि शत्रूवर तुटून पडायचं. मावळ्यांनो, हा दोर घ्या, वरती जा, घट्ट बांधा आणि हा पण दोर घ्या. तुझं